संपदो न च संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. पैशाचा कुठे विचार करताय तुम्ही? नातांच्या घरी गेलेला पाहुणा सोन्याच्या ताटात चांदीच्या वाटीत जेवत होता. अरे आम्ही भिकारी, आम्ही तुमच्याकडून पैसे घेतो. नाथ बाबा आलेल्या माणसांना देत होते, ते श्रीमंत. नामदेवराय दामू शेटांचा पोरगा, गुणाई माय ज्यांची, राजाई बायको ज्यांची, नारायण पोरगा ज्यांचा. अहो श्रीमंती काय सांगू नामदेवरायांची. जगाचा बाप ज्यांच्या घरी येऊन राहतो त्या संतांची श्रीमंती काय असेल विचार करा महाराज. ही श्रीमंती सोडा. नामदेवरायांची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची बर का. गावकरी 60,000 रुपये तोळा सोनं आहे आपलं. अय धोंडा, अय धोंड्याचा महिना अर्धाच तोळा घातला आपल्या सासरीनं. पण उडत किती होतं महाराज, किती माज. बायको 8 दिवस तर पुन्हा आपल्याला तोऱ्यानंच बोलायचे. नुसतं भांडण लागलं की माझा बाप काही बेकार नव्हता, तुझ्यासारख्या दलिंदराच्या दारात दिले लय मोठ्याची मी गे. माझ्या तुकोबरायची बायको आवली गुळवे सावकाराची पोरगी होती. गुळवे सावकाराची, पुण्याचं सासर माझ्या तुकोबरायचं. 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. किती? ऐ कीर्तनातल्या बाया 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. 100 एकर ऊस आहे आपल्या बापाचा. त्यो बी पेटन भजन करीत जा. 3500 एकर ऊस होता ग. 1425 माणसं आवलीच्या बापाच्या हाताखाली कामाला होते. तरी माझी माय आवली नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची, 4 ठिगळांची साडी नेसायची. तक्रार करत नव्हती. तिला संतांची पत्नी म्हणावी, त्याला संतांचा संसार म्हणावा. तुम्ही नका वाजवू, तुमची लय बेकार आहे. तुमची 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जानवर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय. 3दा खाऊन काय देवानं कमी केलं ग माय. देवानं दिल्यावर तरी नाकारत जात जाऊ नका माय बाप. देणारा देव हे लक्षात ठेवत जा. माझं शास्त्र सांगतं, न्यायशास्त्रात माझं शास्त्र सांगतं वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता.